तो जय भीम नवोबुद्धाय। स्वागत है आपका भीमा कोरेगांव शौर्य स्तंभ से 204वां शौर्य दिन मनाया जा रहा है। सुबह सुबह का मौका है ये और 10 साढ़े 10 बजे के करीब हो रहे हैं अभी फ़िलहाल। यहाँ पर देख सकते हैं कि धीरे धीरे लोगों का कारवां शौर्य स्तंभ की तरफ बढ़ चुका है और कहीं ना कहीं बाबा साहब के लिए अभिवादन करने के लिए और उन 500 शूर महावीरों को अभिवादन करने के लिए यहाँ पर भीम अनुयायी भीम सैनिक यहाँ पर पहुँचे हुए हैं। हालांकि इस बार प्रशासन ने काफ़ी पुख्ता इंतजाम किए। मैं कैमरा पर्सन विशाल से कहना चाहूँगा कि स्तंभ को भी बताएं और यहाँ पर जो लोग आ रहे हैं उनको भी बताएं कि जिस तरह से सजाया गया है इस शौर्य स्तंभ को, तो एक तरह से जो देश का जो तिरंगा है उसको ऊपर में सजाया गया और उसके नीचे में 204वां जो शौर्य दिन है वो यहाँ पर देख सकते हैं। महार रेजिमेंट यश सिद्धि का भी यहाँ पर इस स्तंभ पर सारी चीज़ें देख सकते हैं। अपने आप में एक अनोखा इतिहास, अनोखी लड़ाई जो थी, ये जो एक इतिहास बन गया और उस इतिहास के कारण ही आज अगर बात की जाएगी कि इतने बड़े पैमाने पर यहाँ पर लोग आते हैं। हालांकि इसका इतिहास भी कुछ जानकार कहते हैं कि दबाने की कोशिश की गई, लेकिन इसका इतिहास असल मायने में खोज निकाला, महारों का इतिहास खोज निकाला 1 जनवरी 1927 को बाबा साहब अम्बेडकर ने। और वो यहाँ पर पहली बार अभिवादन करने के लिए, नमन करने के लिए 500 महारों के इतिहास को आगे बढ़ाने के लिए यहाँ पर आए हुए थे और तब से कारवां ये बदस्तूर जारी है। देखा गया है कि पुलिस व्यवस्था का बहुत चाक चौबंद बंदोबस्त यहाँ पे किया गया है। बड़ी संख्या में पुलिस बल यहाँ पर लगाए गए हैं और बहुत ही शांतिपूर्ण तरीके से जय भीम के नारों के साथ ये जो कि शौर्य दिन है वो मनाया जा रहा है। यहाँ पर अभिवादन करने के लिए समता सैनिक दल के कार्यकर्ता, महार रेजिमेंट के एक्स रिटायर्ड ऑफिसर यहाँ पर देखे जाते हैं। तो कहानी तो सभी को पता है, सारी चीज़ों को देखते हैं, लेकिन कहानी से हमें भी सीख लेनी चाहिए कि जिस तरह से आज जातिगत भेदभाव और बाकी की चीज़ें जो दिखाई देती है उन्हीं को दूर करने के लिए कहीं ना कहीं इस कार्यक्रम का आयोजन किया जाता है, जहाँ पर पिछड़ों को न्याय दिलाने के लिए, पिछड़ों को संघर्ष की कहानी ये शौर्य स्तंभ बयान करता है। इक्वालिटी न्यूज़ के माध्यम से भी हम लोगों को ये लाइव प्रसारण, सीधा प्रसारण हम आपको दिखा रहे हैं, जहां पर सीधा भीमा कोरेगांव की धरती से, क्योंकि रमेश टेटे फिल्म के तरफ से भी एक कोशिश की जा रही है कि इस इतिहास को बड़े पर्दे पर, जो सिनेमा के बड़े पर्दे पर लाया जाए और उसकी शुरुआत भी हो चुकी है। जल्द ही द बैटल ऑफ भीमा कोरेगांव आरटीएफ फिल्म के तहत आने वाला है और बड़े पर्दे पर देखने की बात अलग होगी और जल्दी उसको रिलीज़ भी किया जाएगा। मतलब इसी कहानी पर आधारित अर्जुन रामपाल जैसे कलाकार है, सनी लियोनी जैसे कलाकार है उसमें, और महारों की शूरवीर की गाथा उसमें बताई जाएगी, जिसकी शूटिंग भी आधी हो चुकी है और आधी चल रही है। तो ऐसे में हम भी यही कहना चाहेंगे कि जो लोग बड़े पर्दे पर देखना चाहते हैं तो रमेश टेटे फिल्म के तहत द बैटल ऑफ भीमा कोरेगांव वो ज़रूर जब रिलीज़ होगी तो देखें। इसी कहानी से जुड़ा हुआ उसका इतिहास रहेगा और इसी कहानी से जुड़े हुए उसकी स्टारकास्ट है, जो बड़े पर्दे पर रमेश टेटे सर जो कि भूतपूर्व IAS ऑफिसर रह चुके हैं MP गवर्नमेंट में, और देखा जाएगा तो उनका ये प्रयास है कि इन सारी चीज़ों को सामने लाए और दर्शकों तक इसकी कहानी की सच्चाई को पहुंचाए, क्योंकि आज तक इसकी कोशिश नहीं की गई, लेकिन एक बहुत बड़ी कोशिश देश में की जा रही है। द बैटल ऑफ भीमा कोरेगांव मूवी के तहत वो महारों के इतिहास को कहीं ना कहीं फिर से जीवित करने का कार्य करेगा, जिस तरह से बाबा साहब ने 1 जनवरी 1927 को यहाँ आके किया था। और उसी का कारवां आज देख रहे हैं कि कोरोना के 2 साल जो हमने देखे, बहुत पीड़ा हुई, बहुत सारे लोग चले गए, बहुत लोगों ने इस आपदा को खुद महसूस किया है। घर घर में परेशानी थी, रोजगार से प्रभावित लोग हो गए, कई सारे लोगों के रोजगार चले गए। बावजूद इसके आज फिर हम वहीं पे खड़े 2 साल बाद और ये कारवां बदस्तूर जारी है यहाँ पर अभिवादन करने के लिए। मतलब 204वां शौर्य दिन मनाया जा रहा है और 500 महारों को अभिवादन करने के लिए यहाँ पर, जो कि एक इतिहास बन गया है आज, और उस इतिहास की कहीं न कहीं
झलक यहाँ पर दिखाई देती है कि अपने आप में बहुत बड़ी बात थी। वीर सिद्धनाथ जो कि एक अजरा अमर व्यक्ति हो गए, उन्होंने आत्मसम्मान के लिए वो सारी चीज़ें की थी और पेशवा से लड़ पड़े थे और उसके लिए ही वो अंग्रेज़ों की सेना में जाके मिला और उनके तरफ से युद्ध लड़ा और कहीं न कहीं अपने वजूद को कायम रखा, क्योंकि इक्वालिटी न्यूज़ भी समानता का परिचय देता है और जहाँ पर इक्वालिटी नहीं होगी वहाँ पर इक्वालिटी न्यूज़ भी उसका पुरजोर विरोध करेगा और उसी के चलते इस चैनल का भी जन्म हुआ, ऐसा कह सकते हैं कि इक्वालिटी समानता की बात करता है और बाबा साहब भी समानता की बात करते थे। तो बाबा साहब कहते थे हमेशा कि जो व्यक्ति जो अपने समाज का इतिहास नहीं जानता वो इतिहास नहीं बना सकता या फिर अपने समाज की प्रगति नहीं कर सकता। तो उन्होंने कई ऐसी चीज़ें की जैसे कि महाड़ सत्याग्रह हुआ, कालाराम मंदिर का आंदोलन हुआ, मनुस्मृति दहन हुआ, 14 अक्टूबर 1956 को धम्म दीक्षा हुई, उसके बाद में चंद्रपुर में धम्म दीक्षा हुई। कई ऐसी बातें हुई जो कि एक तरह का अभियान बन गया और वो चलते रहा कंटिन्यू। उनके बाद में भी जाने के बाद हालांकि कुछ काफ़ी कम समय मिला और बाबा साहब को सारी चीज़ करने का। बाबा साहब चाहते थे कि देश को फिर से बुद्धमय बनाया जाए, क्योंकि पहले से बुद्धमय था, फिर से बुद्धमय बना दिया जाए। बाबा साहब के विचारों को आगे बढ़ाने के लिए इस आंदोलन को देखा जाता है और ये आंदोलन ही हम कहेंगे कि एक तरह से आज भी लोग यहाँ पर आते हैं और नमन करते हैं। 204वां शौर्य दिन मनाया जा रहा है जो कि गवाह है बाबा साहब पर, उनके अनुयायियों के प्रेम का, उनके जो कि भीम सैनिक जो कहे जाते हैं उनके निष्ठा का, कि आज बाबा साहब के विचारों पर चल पड़े। नीले झंडे लिए, नीले टोपी पहने यहाँ पर लोग आ रहे हैं और गले में नीले पट्टे भी हैं जिसमें जय भीम भी लिखा हुआ है। कई लोगों से हम बात भी करेंगे, लेकिन यहाँ पर फिलहाल जो कि कोरोना की गाइडलाइन लगाई गई कि भीतर प्रवेश नहीं करते। महार रेजिमेंट के यहाँ पर लाल टोपी पहने हुए भी आपको कुछ लोग दिखाई दे रहे हैं जो कि महार रेजिमेंट के एक्स एम्प्लॉय रह चुके हैं। उनसे भी बातें हुई, कल आनंदराज आम्बेडकर से बातें हुई सुबह की। उन्होंने जिस तरह से कहा कि इस बार प्रशासन ने पहली बार दखल दी है, क्योंकि दस्तक दी है इन सारी चीज़ों को देखते हुए और प्रशासन की तरफ से ये जो कार्यक्रम आयोजित किया गया, सरकारी चैनल है दूरदर्शन, उस पर मराठी सह्याद्री में भी कार्यक्रम का सीधा लाइव प्रसारण किया जा रहा है फेसबुक, यूट्यूब और उनके चैनल के माध्यम से। और कई सारे मीडिया कर्मी ये भी यहाँ पर आए हुए हैं। हमारी भी यही कोशिश है कि इक्वलिटी न्यूज़ के माध्यम से कि जो शांतिपूर्ण तरीके से सारी चीज़ें चल रही है, क्योंकि धीरे धीरे कारवां बढ़ रहा है आगे में और जय भीम का नारा जा रहा है। यहाँ पर मानवंदना दी जा रही है विजय स्तंभ को, उनसे बात करते हैं। कहाँ से आए हुए? दादा मी बुलढाण्यामधून आलो आहे इथं अभिवादन करण्यासाठी। रात्री गाडी घेऊन आलो आहे आम्ही सर्व लोक इथं अभिवादन करण्यासाठी 450 किलोमीटरमधून आलो आहे सर, 450 किलोमीटर। काय म्हणाल आज ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे? आयोजन यावेळेस गव्हर्नमेंटने व्यवस्थित आयोजन केलं आहे, चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे, व्यवस्थित पोलीस वगैरे सगळं व्यवस्थित, आणि येताना लोक व्यवस्थित शांततेने आणि मन प्रसन्न वाटल्यासारखं वाटतं साहेब मला इथं। काय भीती वाटत होती जेव्हा इथे येत होते, कारण की कोविडचा प्रादुर्भाव? नाही, भीती वगैरे काही नाही, ते एक वेळेस झालं, एक वेळेस होऊन गेले, पण आता जरा व्यवस्थित आणि शांत चित्ताने मन प्रमाण वाटते, चांगलं वाटलं आता एवढेच, मस्त वाटलंय, भीती वगैरे कुठलीच भीती नाही आहे सर। शौर्य स्तंभ जोड तुम्ही अभिवादन केलं, नेमकं काय घेऊन जाल आज इथून घरी? आता फक्त इथंच माझं एक अभिवादन आहे की आमचे जे शूरवीरांना मी अभिवादन केलं, मन प्रसन्न सुख शांती वाटली साहेब, मला चांगलं वाटलं मला, त्यामुळे मला खूप आभार आहे तुमचे पण सगळ्यांचे सर। किती वर्षापासून येतात? मी 10 ते 12 वर्षापासून, माझा बुलढाणा जिल्हा आहे, तालुका मोताळा म्हटलं प्रॉपर विलास सैरे म्हणून मी आहे साहेब इथं। चांगलं व्यवस्थित वाटलं मला, व्यवस्थित आनंदात वाटलं साहेब। हां काका तुम्ही सांगा। समाधान मिळालं, एकदम व्यवस्थित समाधान मिळालं हो। 2 वर्षानंतर सतत तुम्ही इथे आलेला, काय म्हणे? पहिलंच वर्ष आमचं, म्हणजे 2 वर्षात हो, बंदी असल्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही। काय ऐकलं होतं तुम्ही भीमा कोरेगाव बद्दल नेमकं, आणि तुम्ही आज इथे आलेला आहात तर किती सन्मान वाटतो? नाही, भीमा कोरेगावबद्दल असं वाटलं होतं, भीती निर्माण झाली होती मागे, परंतु आता नाही राहिली। शासनाने चांगली व्यवस्था केलेली आहे आणि व्यवस्थित दर्शन झालं आमच्यावर, सालूट मारलं आम्ही समाधीनं व्यवस्थित। काय म्हणाल ताई? आम्ही नाशिकहून आलोय, पहिल्यांदाच येतोय, खूप छान वाटलं आणि समाधान वाटलं बघून। आणि इथली जी शौर्य गाथा आहे ना, ती आम्ही पुस्तकात वाचली, पण मग आपण प्रत्यक्षात यावं आणि बघावं। खूपच छान, शासनाने खूपच छान अरेंजमेंट केलेली आहे आणि समाधान वाटलं। काय ऐकलं होतं तुम्ही या इतिहासाबद्दल आणि काय सांगाल इथे येऊन आज नेमकं ते तुमच्या पूर्ण झालं?
हां इथं जे आपले ते 500 शूरसैनिक होते त्यांनी जी आपले शौर्यगाथा गाजवली आपले जे सैनिक होते त्यांनी विजय मिळवून दिला एवढं आम्ही ऐकलेलं असं हो संतुष्टी झाली ते हो हो संतुष्ट एकदम समाधान वाटलं आणि शूरसैनिकांचे आभार आहे की त्यांनी खूपच चांगलं काम केलेलं आहे आणि दलित समाजाला त्यांनी योग्य तो न्याय मिळवून दिलेला आहे. पहिल्यांदा दखल घेण्यात आली नेमकी शासनातर्फे काय म्हणाल तुम्ही म्हणजे पहिल्यांदा शासनिक कार्यक्रम झालेला आहे म्हणजे दखल घेतलेली आहे. हो छान एकदम छान दखल घेतलेली आहे. व्यवस्थित त्यांची अरेंजमेंट चांगली आहे. बसेस वगैरे फ्रीमध्ये इथून तिथपर्यंत जाण्यासाठी आणि अंतर जे ठेवलं आहे ते छान ठेवलं आहे त्यांनी. या ठिकाणी गाड्यांचा वगैरे काही त्रास नाही, व्यवस्थित ठेवलं आहे त्यांनी. कहाँ से आए हुए हम बाईजयपुर से औरंगाबाद औरंगाबाद से हाँ पहली बार आए. बहुत अच्छा लग रहा है यहाँ आके, बहुत अच्छा लग रहा है. पहली बार ने इतिहास गाजाचा 28,000 को झूल मलाई थी. मीटिंग में मिलाया था. कब सुना था आपने अभी बचपन ही सुना था. क्या कहेंगे आप कहाँ से आए हो सर मैं जालना जिला से आया हूँ. मंठा तालुका गांव मेरा आकनी है. इधर आके मुझे हमारा पुराना जो हमारे लोगों ने जो हमारे लिए आहुति दी है, जो हमारे लिए जो कुछ भी हम हमारे ऊपर जो संकट थे पहले, वो उन्होंने कुछ शूर सैनिकों ने अपने तलवार के बल पे हम लोगों को एक प्रकार का न्याय दिया है. वो हम कभी भूलना नहीं चाहते. हमारे साथ मेरे गांव में से मेरा भाई मेरा दोस्त भी है और भी बाकी लोग भी आ रहे हैं. बहुत सारे लोग हमारे गांव से आए सर. इस मानवंदना देने के लिए इधर आए सर सब. क्या आपने इतिहास सुना था इसका हाँ सर इतिहास तो सुना है हमारे गांव वाले लोगों से. बाकी बहुत कुछ अभी बहुत कुछ पढ़ा भी है क्योंकि यहाँ पर आने वाले सर 500 मारों ने 28,000 पेशवा को वेस्तनाबूत किया था सर. आप कहाँ से आए हुए हैं भिगवण बारामती. क्या कहेंगे आज जब आए हुए 2 साल के बाद में खुला हुआ है मराठी आज 204 वर्ष झाले इतिहासाला. बाबासाहेबांनी पूर्वजांचा इतिहास बाहेर काढलेला आहे आणि लोकांना एक शूरवीरांची एक जमात एक बटालियन यांनी 28,000 पेशव्यांना 500 महारांनी फक्त त्यांचं साम्राज्य संपवून आणलं होतं आणि आपली एक नवीन ओळख तयार केली आणि त्यांना अभिमान करण्यासाठी आम्ही सर्व भीमसैनिक दरवर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी जमतो, त्यांना अभिवादन करतो. नेमकं म्हटलं जाते की ज्याही तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करायला दीक्षाभूमी असतो, चैत्यभूमी असतो किंवा संकल्पभूमी असतो किंवा भीमा कोरेगावच्या शौर्य असतं जिथे जातात तर काही ना काही विचार तिथून घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही काय आज इथून विचार घेऊन आम्ही फक्त एकच की समाजावरती कुठल्याच समाजावरती अन्याय झाला नाही पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारावरती विचार ठेवून आपण समाजकार्य केलं पाहिजे. आणि बाबासाहेब फक्त एका समाजाचं नाहीत, त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे. आपण बी देशाचा विचार करून पुढे गेलं पाहिजे. मी गेली 10 वर्ष इथं येत आहे भीमा कोरेगावला 1 जानेवारीमध्ये 10 वर्षापासून येतो. इथं आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं आणि इथं आल्यानंतर स्तंभाला अभिवादन करून इथून आम्ही कार्यक्रम आटपून जातो. लोक आज 31st सेलिब्रेट करून 1 जानेवारी नवीन वर्ष इकडे तिकडे पिकनिकला जातात पण आपले अनुयायी आंबेडकरवादी अनुयायी इथे येतात. किती अभिमानाची बाब आहे. खूप अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबाचा संदेश प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि ह्या निमित्त आम्ही प्रत्येक वेळेस येतो. आम्ही इथं दरवर्षीप्रमाणे येतो. हमारे साथ में यहाँ पर कुछ महार रेजिमेंट के भी लोग हैं. सर आइए, लाइव प्रसारण चल रहा है इक्वालिटी न्यूज़ पर, आपसे बात करना चाहेंगे. हा 1818 मधील 500 महार सैनिकांचा जो पेशव्यांच्या बरोबर जे युद्ध झालं होतं आणि इंग्रजांनी ह्या 500 महार सैनिकांना जो टॅक्स दिला होता आणि त्याचे मुख्य असे सिद्धनाथ महार म्हणून होते, त्यांनी त्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. आणि 31 तारखेच्या रात्री मध्यरात्री म्हणजे 1 तारखेला पहाटे त्यांनी जे युद्ध केलं ह्या भीमा नदीच्या काठीवर, तिकडून आलेल्या पेशव्यांना फक्त 500 महार सैनिकांनी 28,000 पेशवे आणि 5,000 घोडतळ यांना कापून काढलं
आणि तो हा इतिहासाचा जो हा स्तंभ या ठिकाणी इंग्रजांनी उभा केला. आणि त्यानंतर हा स्तंभ उभा केल्यानंतर बाबासाहेब प्रत्येक वेळेला या स्तंभासाठी जरी बाहेर देशात असले तरी 1 जानेवारीला येऊन ते स्वतः या ठिकाणी मानवंदना देत होते. परंतु आता आपण बघितलं मागच्या 2018मध्ये या स्तंभाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांवर जे प्रेमी आहेत त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि त्याच्यातून जे आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहेच. परंतु यावर्षी जर बघायला गेलं तर शासनाने खूप चांगल्या प्रकारे मदत करून अगदी खरोखर चांगली उत्तम अशी या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही तर महार रेजिमेंटचे माजी सैनिक आहोत. प्रत्येक वर्षी आम्ही येतच असतो. परंतु यावर्षी देखील आम्हाला यशस्सिद्धी माजी सैनिक संघटना रत्नागिरी चिपळूण महाराष्ट्र राज्य आम्ही जी स्थापन केलेली आहे रजिस्टर संघटना आहे. आम्ही या ठिकाणी मुंबईतून रत्नागिरीतून अन्य जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून आमची संघटना या ठिकाणी येऊन यशस्सिद्धी माजी सैनिक संघटनेची या ठिकाणी सलामी होत असते. आणि यावर्षी देखील झाली. आपण सर्वांनी पाहिलं आणि चांगली सोय या ठिकाणी बघायला मिळाली. त्याबद्दल शासनाचे आभार. पहिल्यांदा दखल घेण्यात आलेली आहे. किती मोठी उपलब्धी वाटते की कारण की याआधी समिती गठीत करत होती ते कार्यक्रम आणि लोक यायचे. यंदा पहिल्यांदा शासनाने दखल घेतली. खूप मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा लावण्यात आलेला आहे इथे आणि लोकांची चांगली व्यवस्था करण्यात आली. त्यालाही कारण असंच आहे की 2018मध्ये जो 200 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्या इतिहासाला गालबोट लावल्या गेलं आणि ते याच्यानंतर ह्या समाजाने उद्रेक करू नये आणि त्याच्यासाठी शासनाने हा निर्णय घेऊन जो पाऊल उचललेलं आहे ते अगदी अभिनंदनीय आहे. आम्ही खरोखर शासनाचे आभार मानतो आणि हे प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे चालू राहील. त्यामुळेच आपल्यामध्ये कोणत्याही फूट होणार नाही याची आपल्याला सगळ्यांना काळजी. पण भीम सैनिक आज पुन्हा शांतीपूर्ण याच्याने येत आहेत आणि अभिवादन करत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. शौर्य महावीरांना त्यांनी मानवंदना दिली. काय म्हणाल त्यांच्या? भीम सैनिक शांत स्वरूपात म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो शांततेवरती आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे. भगवान बुद्धांनी शांतीचा मार्गच सांगितलेला आहे. त्याच्यामुळे असा अहिंसा हाच मार्ग, हिंसा ह्या समाजामध्ये नाहीच आहे. परंतु अशी कोणती वेळ येते त्यावेळेस ह्या शूरवीरांचा जो त्यांनी केलेला पराक्रम आहे हा कोणी विसरता कामा नये. एवढंच आहे. याच्या पलीकडे दुसरं का नाही. इकडे कोणी लढाई करायला येत नाही, फक्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु गालबोट लागू नये हीच आमची एक प्रबळ इच्छा असते. जर सामान्य माणसाचं जर बघितलं भीमा कोरेगावकडे बघण्याचं तर त्यांच्यासाठी खूप अभिमानाची बाब असते कारण की आंबेडकरवादी जेही लोक असतात त्यांच्याकरिता. पण नेमकं जर महार रेजिमेंटचं बघितलं तर तुम्ही स्वतः आजी माजी सैनिक राहिलेल्या महार रेजिमेंटमध्ये तुम्ही आपली सेवा दिलेली. तुमच्यासाठी तुमचं मन काय म्हणते? कारण इथे 56 इंचाची छाती सांगणारे आम्ही तर बोलतो आमची तर 112 इंचाची छाती होते. कारण का आम्ही त्या रेजिमेंटमध्ये नोकरी करून आलेले आहोत. आज आमच्या यशस्सिद्धी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय ऑर्डिनरी कॅप्टन दत्तारामजी मोहिते साहेब आहेत. आज त्यांनी 28-30 वर्ष नोकरी केलेली आहे. असेच सगळेजण 20, 25, 30 नायक सुभेदार दिलीप सावंत यांनी 24 वर्ष असे प्रत्येकजण सर्वांनी म्हणजे त्यांना एक अभिमान आहे. ते रक्त सळसळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी येऊन आम्ही मानवंदना देत असतो. आम्ही इथे आलेलो आहोत. जो आजचा जो दिवस आहे, आजचा जो वीरवीरांचा दिवस आहे, फार अभिमानाचा दिवस आहे आणि त्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही रत्नागिरी पुरे ऑल महाराष्ट्राचे यशस्सिद्धी माजी सैनिकांचे जी संघटना तिथे एकत्र येऊन बाबासाहेबांना हर वर्ष सलामी देतो. पण हे 2 वर्षामध्ये आपल्याला माहितीच आहे की 20 आणि 21च्या काळामध्ये 18-19च्या ते काय झालं, तिथं जो हिंसा झाला त्यामुळे आपले लोक येऊ शकले. आता लोक आता आहेत पण थोडेसे भीतीचं वातावरण होतं. पण यावर्षी असं दिसत नाही कुठे. आता यावर्षी फिरबी चांगलं वातावरण आहे. प्रशासनाने चांगले सहकार्य केलेलं आहे असं दिसतं आहे. आमची छाती आता 56 इंचाची होते ते 172 झालेले आहे. असं वाटतं आहे आम्हाला की आमच्या महार रेजिमेंटनी काहीतरी काम केलेलं बाबासाहेबांनी. त्या महाराजांच्या वीराचं सर्वांना आठवण आहे आणि ह्याचं सर्वांनीच लाभ घ्यावा आणि सर्वांनी त्यांचं दर्शन घेऊन त्यांना भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. भीमा कोरेगावला जर आलं तर कोणते विचार घेऊन इथून गेलं पाहिजे? तुम्ही आंबेडकरवादी अनुयायाला नेमकं काय सांगा? यातून आल्यानंतर आपण जसं हा जो धम्म बौद्धांचा धम्म हा सत्यवादी धम्म आहे. तर या धम्माचे जे विचार आहेत हे विचार घेऊन गेले आपण एक समताने एका भावा बहिणी याच्याप्रमाणे असत. हिंदू हा एकच आहे सर्व. हे विचार घेऊन सर्व समतेचे विचार घेऊन इथून गेलं पाहिजे सर्वांनी. आपण
इथं म्हटलं तर जसं मागच्या वेळेस ज्या 2018मध्ये ज्या प्रकार असा घडला असा प्रकार परत कधी घडू नये आणि सर्वांनी एकोप्याने राहावं. इथं येऊन सगळ्यांनी आपण एकमतानं सगळ्यांच्या समूहानं एकत्र येऊन एक मानवंदना द्यावी असंच मला वाटतं. देख सकते हैं यहाँ पर कि और कुछ लोग बात करना चाहते हैं क्या. इक्वेलिटी न्यूजला मी म्हणेन फार मोठं काम करताय. तुमचे फार फार आभार, अभिनंदन. आपल्याला माहित आहे का की इक्वॅलिटी न्यूज रमेश टेटे फिल्म्सतर्फे द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव मूवी काढण्यात होतोय आणि इक्वॅलिटी न्यूज त्यांचाच आहे. काय म्हणाल त्या फिल्म. त्यासाठी खरोखर त्यांना अगदी खरोखर आमच्याकडून माजी सैनिकांकडून अगदी त्यांना मानाचा मुद्रा करतो आम्ही. कारण असे एखादे क्लिप्स घेऊन किंवा अशा एखाद्या विषयाला हात घालून हा एक जो मोठा म्हणजे त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो खरोखर तो अभिनंदनीय आहे. आणि तो उत्कृष्ट व्हावा किंवा त्यांनी आणखीन उत्कर्ष करावा एवढीच अपेक्षा आहे. त्या कार्याला आमचा हमेशा मेसेज. तो आरटीएफ की तरफ से जिस तरह से द बैटल ऑफ भीमा कोरेगांव मूवी जल्दी आने वाला है जिसका शूटिंग शुरू है और आधे से ज़्यादा फिल्म कंप्लीट हो चुकी है. उनको महार रेजिमेंट के जो कि आजी माजी जो कि सैनिक जो रह चुके, जो अधिकारी रह चुके, जो कर्मचारी रह चुके, उन्होंने कहीं ना कहीं शुभकामनाएं दी है. उनका कहना है कि यहाँ से जब वो कोई चीज़ लेकर जो भी अनुयायी जो आए तो बाबा साहब के विचारों को और इन सारी चीज़ों को लेते हुए उसका प्रसार करे, यही उनकी अपेक्षा है. मैं कैमरामैन विशाल से कहना चाहूँगा फिर से स्तंभ की ओर वो सारी चीज़ें बताए और मुझे थोड़ा सा ब्रेक दे ताकि ये जो सीधा प्रसारण है वो आपके माध्यम हमारे माध्यम से आप तक पहुँचता रहे. तब तक के लिए जय भीम, नमो बुद्धाय.